दर्यापूर तालुक्यातील कान्होली गावात घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। सुरुवातीला ही घटना नेहमीच्या भांडणासारखी वाटत असली तरी तपासात समोर आलेले कारण गावकऱ्यांनाही आश्चर्यचकित करणारे आहे। एका किरकोळ वादाने इतके भीषण रूप धारण केले की एका व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले। माहितीनुसार गावातील काही ठिकाणी कबुतरे ठेवण्याच्या आणि त्यांच्याशी संबंधित कारणावरून दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून नाराजी होती। या नाराजीचे रूपांतर वादात झाले आणि वाद हळूहळू तीव्र होत गेला। घटनेच्या दिवशी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। उपस्थितांना हा वाद नेहमीप्रमाणे शांत होईल असे वाटत असतानाच परिस्थिती अचानक बिघडली। वाद इतका वाढला की त्याचे रूप हाणामारीत बदलले। याच दरम्यान चाकूचा वापर झाल्याचा आरोप असून ओमप्रकाश मदन काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणात धीरज काठोळे, संतोष काठोळे आणि प्रशांत दामले यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र नेमका हल्लेखोर कोण, चाकू कोणी चालवला आणि हल्ल्यामागील संपूर्ण कारण काय याचा तपास अद्याप सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा आणि चौकशीची प्रक्रिया सुरू केली। गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान गावात आता एकच चर्चा सुरू आहे, कबुतरांच्या कारणावरून सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला कसा पोहोचला? यामागे आणखी काही जुने वाद होते का, की किरकोळ कारणावरून राग अनावर झाल्याने ही घटना घडली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।